मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झालं. GR निघाला. जरांगे समाधानी झाले. तिकडे कोर्टाने सुद्धा त्याच्या विरोधामध्ये गेलेल्यांच्या समोर GR रद्द करायला नकार दिला. आता या सगळ्याचा परिणाम म्हणून ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज येणार यासाठी ओबीसींनी सभा घेऊन नाराजी प्रकट करायला सुरुवात केली. आता इतकं सगळं राज्यात होतंय म्हणल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस कुठेतरी अडचणीत येणार असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं अजिबात नाहीये. त्यांनी सगळं परफेक्ट मॅनेज केलंय. त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची दाद तर द्यावी लागेल, पण आखणी अशी केली आहे की टार्गेट वेगळीच व्यक्ती होतीये. नेमकं काय घडतंय संपूर्ण सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. भुजबळ यांच्या निशाण्यावर विखे पाटीलच का? मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती कालच्या ओबीसी मेळाव्यामध्ये भुजबळ तुटून पडले होते. विखे आला आणि राज्यात विखार पसरवला अशा स्वरूपाची जहरी टीका त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी वारंवार भेटीगाठी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही असा इशारा सुद्धा दिला. विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरे गेला तर गेला, पण GR काढून गेला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार एकाच दिवसात त्यांनी कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. आम्हाला तर 8 ते 10 महिने दाखले काढायला लागत होते, मग यांनाच कसे एका दिवसात दाखले देत आहात? याबाबत मी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विचारलं असं सुद्धा ते म्हणाले. पुढचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील फडणवीस साहेब म्हणाले. काल बीडचा ओबीसी मेळावा झाल्यानंतर जरांगेंनी लगेचच प्रेस घेतली आणि त्यामध्ये ते चक्क फडणवीस साहेब असा उल्लेख करत होते. इतके दिवस फडणवीसांना जोरदार खडेबोल सुनावणारे जरांगेंची आता भाषा बदलली आहे. विखे आणि फडणवीस यांच्याबद्दल विशेष गोडवा आहे. अर्थात आरक्षण लागू होईपर्यंतची मुदतही ते त्यासाठी देतात, पण भाषा बदलली आहे हे मात्र मान्य करावंच लागेल. तिसरा मुद्दा, विखेंच्या डोक्यावर टांगती तलवार. विखेंच्या मध्यस्थीने जरांगे यांनी उपोषण सोडलं होतं. उद्या या मुद्द्यावर काही कमी अधिक झालं तर त्यांचे राजकीय परिणाम विखेंना भोगावे लागणार आहेत. इकडे मंत्रिमंडळातले सहकारी असून सुद्धा भुजबळ जोरदार झोडपत आहेत आणि तिकडे जरांगे मुदत देईपर्यंत गप्प आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली असं म्हटलं तर स्वतःच्या जागी भुजबळांचं करिअर स्टेकला लावलंय असं सुद्धा म्हणावं लागेल. आता पुढचा मुद्दा, भुजबळांचा तो आरोप आणि फडणवीसांचा डाव. विखेंनी GR काढून जरांगेंच्या हातात दिला. त्यात पात्र मराठा व्यक्तींना कुणबी म्हणून दाखला देण्यात यावा असं म्हटलं होतं. मात्र एका तासात पात्र हा शब्द काढण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस नागपूरमध्ये असताना विखेंनी परस्पर GR काढून हा शब्द कसा काय काढला अशा शब्दामध्ये भुजबळ यांनी विखेंना काल धारेवर धरायचा प्रयत्न केला. आता असं मुख्यमंत्र्यांच्या नकळत इतका महत्वाचा GR काढता येतो का? त्यात ते फडणवीस आहेत, शिक्षणाने वकील आहेत आणि अतिशय स्मार्ट आहेत. हे माहिती असून सुद्धा राजकारणामध्ये माहीर असलेले भुजबळ इतकं निरागस बोलू शकतात हेच आश्चर्य आहे. बरं, पुढे ते काय म्हणतात तर मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की ही मंडळी तुमच्या वाईटावर आलेली आहेत, तुम्हाला अडचणी निर्माण करणारे आहेत. त्यांचे टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत. याचा अर्थ फडणवीस व्यवस्थित नामनिराळे झालेत आणि सगळं खापर जे आहे ते विखेंवरती फुटतंय. किंवा कदाचित फडणवीस हेच काहीतरी करू शकतात म्हणून त्यांना न दुखावता भुजबळ ठरवून विखेंना टार्गेट करतायत. आश्चर्य म्हणजे त्यावेळी शिवेंद्रराजे भोसले होते, उदय सामंत होते, जयकुमार गोरे होते, राणा जगजितसिंह होते. इतके असून सुद्धा टार्गेटवर मात्र फक्त आणि फक्त विखे आहेत याची सुद्धा नोंद घ्यावीच लागेल. ओबीसी मोर्चामध्ये काल जे नेते सहभागी झाले होते त्यांच्यामध्ये होते धनंजय मुंडे, जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, पडळकर जे भाजपचे विद्यमान आमदार आहेत, भुजबळ दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे सत्ताधारी मंडळींचाच त्यामध्ये जास्त भरणा होता. त्यांना त्यांची मतपेटी आणि मागे उभे असलेलं जनमत हे सगळंच राखायचंय. मात्र त्यासाठी थेट फडणवीसांना बोल लावायला मात्र ते टाळतायत. इतकंच काय तर स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनाही विचारण्याची त्यांची हिंमत नाही आणि अशा वेळी टार्गेट आहेत जरांगे पाटील आणि विखे पाटील. विखेंना पाठवून त्यांचा मराठा असण्याचा, सिनियर असल्याचा फायदा तर फडणवीसांनी सेनापती म्हणून घेतलाय, पण उद्या बळी द्यायचा झाला तर त्यासाठी प्यादही निर्माण केलंय. अर्थात राजकारणात विखेही कच्च्या गुरूचे चेले नसले तरी फडणवीसांच्या चक्रव्यूहातून ते कसे बाहेर पडणार आणि आता हा सगळा तिढा कसा सुटणार हेच बघावं लागणार आहे. या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.